नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे शुक्रवार, तर आज आहे औदुंबर पंचमी. तर औदुंबर पंचमी हे ज्यावेळेस नाव आपल्या तोंडासमोर येत असतं त्यावेळेस आपल्याला सगळ्यात अगोदर श्री गुरुदेव दत्त आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेतल्यानंतर आपल्याला वाडीचे स्मरण होते. वाडीचे म्हणजेच की जिथे औदुंबर पंचमीचा खूप मोठा सोहळा हा साजरा केला जातो. आता अनेक ठिकाणी औदुंबर पंचमी साजरी करत असतात, पण भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून ही सेवा स्वीकारली होती. आणि मग आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले, म्हणून मग वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून तर औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव हा होत असतो. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मग मध्यरात्री महापूजा होते. रात्रभर विविध कार्यक्रम सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होत असतो. तर पंचमीच्या रात्री जागर झाल्यानंतर पहाटे गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा जो महोत्सव असतो तर तो समाप्त होत असतो. असे मग औदुंबर पंचमीचं जिथे नरसिंहवाडी आहे तर तिथे अशा पद्धतीचं मग महत्त्व दिलं जातं. हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं की औदुंबर पंचमी का साजरी केली जाते. कारण की औदुंबर वृक्षाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. दाहशमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन सगळीकडे केले जाते. औदुंबराचं वृक्ष दैवी गुणांनी अत्यंत विशेष मानले जाते, कारण की हा जो वृक्ष आहे तर या वृक्षाला पाणी मुबलक प्रमाणामध्ये असते. तर अशा जमिनीमध्ये हा जो वृक्ष आहे तर तो वाढत असतो. आता बऱ्याच वेळा ज्याप्रमाणे आपण काही सेवा उपाय करत असतो त्याचप्रमाणे औदुंबर वृक्ष जो आहे तर त्या औदुंबर वृक्षाच्या सालीचा जर आपण काढा थोडासा घट्ट करून तो आपण जर तोंडाला आतून लावला तर तो वेगाने त्रास त्याचा मग कमी होत असतो. ज्यावेळेस मग आपल्या तोंडामध्ये म्हणा जखम वगैरे एखादी झाली असेल तर अशा बरेच वेगवेगळे उपाय हे केले जातात. एवढं महत्त्व औदुंबर वृक्षाला दिले जात असतं. त्याचप्रमाणे आता एखाद्या व्यक्तीला जर ताप असेल, ताप बरा होत नसेल तर मग पिकलेले औदुंबराचं जे फळ आहे म्हणजेच की उंबराचे फळ असेही म्हणतात, तर ते खायला दिल्यामुळे त्या व्यक्तीचा ताप मग बरा होत असतो. असे बरेच उपाय आहेत. त्याचप्रमाणे आता औदुंबर वृक्षामध्ये साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर औदुंबर वृक्षाला आपण जर काही वस्तू अर्पण केल्या, जर औदुंबर वृक्षाची आपण जर काही सेवा केल्या तर आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होत असते. तर आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये विवाह जुळून येण्यासाठी अडथळे निर्माण होत असतील किंवा संतान प्राप्ती होत नसेल, अशा काही ना काही समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. तर ह्या समस्या दूर होण्यासाठी आपण मग औदुंबर वृक्षाला औदुंबर पंचमीच्याच दिवशी एक वस्तू अर्पण करायची आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता औदुंबराला ज्यावेळेस पूजा करायची असते तर ती फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही औदुंबराची पूजा म्हणा किंवा कोणतीही सेवा आपण करत नसतो. कारण की ही जी वेळ आहे तर श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे एवढा वेळ सोडून इतर वेळेमध्ये आपण औदुंबराची म्हणा किंवा इतर कोणतीही सेवा करू शकतो. तर जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तुमच्या घराच्या आसपास किंवा मंदिरामध्ये तर तिथे जायचं आहे आपल्याला. जात असताना एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल, थोडेसे कच्चे दूध, हळद टाकायचं आहे. कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा, माता लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय असते, म्हणून मग आपल्याला हळद पण टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 11 तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला चांगलेच घ्यायचे आहेत, तुटलेले वगैरे न घेता. आणि त्या तांदळाला आपल्याला काय करायचं आहे, पिवळे करायचं आहे. म्हणजेच की थोडीशी हळद लावून आपल्याला ते तांदूळ पिवळे करायचं आहे. आणि आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर हे घेऊन आपल्याला जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तर त्या वृक्षाजवळ आपल्याला जायचं आहे. दत्त महाराजांचे मंदिर असेल तरीही तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा कुठेही जरी औदुंबराचं वृक्ष असेल तर तरीही तिथे गेलात तरी चालेल. जात असताना एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर अगोदर आपल्याला औदुंबर
वृक्षाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून मग आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. आणि आपण जे तांब्या भरून जल आणलं आहे तर ते आपल्याला जल औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर कच्चे दूध असेल तर कच्चे दूध पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिथे कच्चे दूध पण तुम्ही अर्पण करू शकता. जर तुम्ही साखर घेऊन गेला तर तिथे साखर पण आपल्याला औदुंबर वृक्षाखाली म्हणा मुंग्या असतात तर तिथे मुंग्यांना आपल्याला साखर पण टाकायची आहे. जल अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा पण मंत्र म्हणू शकता. जल अर्पण करून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचंही नाही. आपण मंत्र म्हणतच मग प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर औदुंबर वृक्षाच्या खोडाला डोकं टेकवून तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला सांगायचं आहे. घरातील मुलामुलींची विवाह जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे. आणि तिथे जी औदुंबर वृक्षाखालची जी थोडीशी माती आहे तर ती माती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी येत असताना मग कुठेही थांबायचं नाही. तर जर तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर गुरुचरित्रामधील 22वा अध्याय पठण करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आता जर तुमच्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, घराची प्रगती होत नसेल तर गुरुचरित्रामधील 18वा अध्याय पठण करायचा आहे. आणि जे आपण माती घरी आणली आहे तर ती माती आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि त्या मातीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे. आणि ती जी माती आहे तर ती दिवसभर तिथेच ठेवायची आहे देवघरामध्येच. आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला ती माती तिथून उचलायची आहे. आणि तुमच्या घरामध्ये जी कोणती इतर झाडं असतील तर त्या झाडांना तुम्ही ती माती टाकू शकता. तर अशी जी ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही औदुंबर वृक्षाची केल्यानंतर तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. आता जर तुमच्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ असेल आणि तुमच्या घराच्या जवळपास औदुंबराचं वृक्ष नसेल किंवा मंदिर नसेल तर त्यावेळेस तुम्ही घरी पण तुम्ही गुरुचरित्रामधील 22वा आणि 18वा अध्याय पठण करू शकता. त्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये म्हणा किंवा औदुंबर वृक्षाखालीच जावे लागेल असे काही नाही. जर तुमच्याकडून औदुंबर वृक्षाखाली सेवा घडणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी पण ह्या सेवा करू शकता. तुम्ही कुठेही बसून सेवा केला तर तुमची सेवा ही श्री गुरुदेव दत्त यांच्यापर्यंत पोहोचू शकते. आपण जी सेवा करतो तर ती किती मनोभावे करत असतो हे आपले श्री गुरुदेव दत्त बघत असतात. त्यामुळे तुमच्याकडून घरी सेवा घडत असेल तरी हरकत नाही. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की औदुंबर वृक्षाला कोणती वस्तू अर्पण करायचं आहे आणि कधी अर्पण करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.